नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाध्याय ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आपण आत्ता बघतोय कौटुंबिक हिंसाचार कायदा याचा दुसरा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण या कायद्यावरती आलेले सर्व काही प्रश्न जे मुख्य परीक्षांमध्ये आलेले ते बघणार आहोत, त्यांचे आन्सर्स बघणार आहोत आणि सर्व ऑप्शन्सचं विश्लेषणसुद्धा करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर याच्या आधी थेरीवाला व्हिडिओ केला नसेल, ज्याच्यामध्ये मी पूर्ण कायदा डिस्कस केलेला आहे, तर आधी तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही मग हा व्हिडिओ करायला घ्या. ठीक आहे. जर डायरेक्टली हा व्हिडिओ कराल तर तुम्हाला तेवढं अंडरस्टँडिंग होणार नाही. ठीक आहे. दोन्ही व्हिडिओ एकामागे एक कराल तर तुमचं मी खात्री देऊन सांगतो की हा कायदा इतका पक्का होऊन जाईल की तुम्हाला शेवटी परीक्षेच्या आधी फक्त एका रिव्हिजनची गरज भासेल. ठीक आहे. बाकी दुसरं कोणतंही मटेरियल बघायची सुद्धा गरज भासणार नाही. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया पार्ट 2 वाला व्हिडिओ. पहिला प्रश्न बघा. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे? ठीक आहे. आपल्याला काय विचारत आहे की कौटुंबिक हिंसाचारची व्याख्या कोणत्या सेक्शनमध्ये दिलेली? हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला, म्हणजे मागच्याच वर्षीच्या परीक्षेत. ठीक आहे. कलम 3, 4, 5, 6. ठीक आहे. तर आता बघा, मी तुम्हाला थेअरी पार्टवर घेऊन जातो आणि बघा या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक महत्त्वाचा कॅच, की हाच एकमेव असा कायदा ज्याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये कोणती व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. इतर कायद्यांमध्ये आपण काय बघतो की सगळ्या व्याख्या सेक्शन 2 मध्येच संपून जातात. ठीक आहे. इथेच संपून जातात सेक्शन 2 मध्ये. ठीक आहे. पण हा एकमेव कायदा असा आहे की ज्याच्यामध्ये व्याख्या सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे, 2 मध्ये नाही दिलेली. आणि ती पण कोणती व्याख्या दिलेली? कौटुंबिक हिंसेची. ही एकच व्याख्या त्यांनी वेगळं सेक्शन करून दिलेली आहे. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं होतं. तुम्ही जर आपला पहिला व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला लगेच हे क्लिक होईल की याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, सेक्शन 3, कलम 3. ओके. पर्याय क्रमांक 1 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. बघा, खूप सोपा प्रश्न होता हा, जास्त काही हार्ड नव्हता. ठीक आहे. तो एकच कलम आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. आणि ते पण का, तर ते थोडंसं वेगळेपणा होतं त्याच्यामध्ये, म्हणून ते आपण लक्षात ठेवलं होतं. असं नाही की आपण सगळेच कलम या ठिकाणी लक्षात ठेवतो. ठीक आहे. काहीतरी स्पेशालिटी आहे म्हणून ते लक्षात ठेवलं होतं आणि त्याच्यावरतीच प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघू. 2 नंबरचा प्रश्न आहे इथे खाली. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केलेले आहे? हा आलेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018, म्हणजे मागच्या वर्षी. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय म्हणताय की जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, कौटुंबिक हिंसाचार आहे, ठीक आहे, हा ह्युमन राईट्सचीच बात आहे. ठीक आहे. म्हणजे ह्युमन राईट्सचीच गोष्ट आहे ही. ठीक आहे. इट इज अ पार्ट ऑफ ह्युमन राईट्स, मानवी हक्कांची बाब आहे. तर असं कोणत्या डिक्लेरेशनमध्ये म्हटलेलं आहे किंवा कोणत्या कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं आहे? ऑप्शन बघा. व्हिएन्ना अकॉर्ड, बीजिंग डिक्लेरेशन, प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन आणि वरील सर्व. ठीक आहे. आता आपलं लेक्चर आठवून बघा. मी तुम्हाला ही गोष्ट आधीच सांगितली होती की बघा MPSC कसं करतं जेव्हा कॉपी पेस्ट करून काम करायचं असतं. बघा, इथे मी तुम्हाला सगळं क्लिअर केलं होतं या स्लाईडवरती. तुम्ही आपलं लेक्चर आठवून बघा. ठीक आहे. इथे आपण हेच स्टेटमेंट डायरेक्ट इथे बघितलं होतं. कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे. ठीक आहे. हे डायरेक्टली स्टेटमेंट विचारलं आपल्याला. ओके. आणि हे कशात म्हटलं आहे? तर व्हिएन्ना अकॉर्ड 1994 आणि बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन 1995. ठीक आहे. तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ही एकच टर्म आहे एवढी मोठी. ठीक आहे. पण आयोगाने काय केलं? आयोगाने इथे एक कॉमा समजला आणि इथे पुढे अँड आहे, मग त्याच्यामुळे ही त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ही तिसरी टर्म आहे. ठीक आहे. ही दुसरी टर्म आहे, ही पहिली टर्म आहे, असं त्यांनी समजलं आणि हे 3 यांना एकत्र करून त्यांनी ते क्वेश्चन फ्रेम केलाय. ठीक आहे. वास्तविक त्याच्यात 3 ऑप्शन्स नाही पाहिजे, कारण ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाही आहे. ज्या त्यांनी 2 आणि 3 मध्ये दिल्या आहे ना, ह्या काही 2 वेगळ्या गोष्टी नाही आहे. हे एकच पूर्ण नाव आहे. ठीक आहे. पण त्यांचं कॉपी पेस्ट करण्याचं काम असतं, त्याच्यामुळे त्यांनी असं केलं आणि याचा आपला आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. ओके. बघा, हे मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं होतं आणि त्याच्यावरतीच हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. 3 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी काय दिलंय की कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध नियम 2006 कलम 2 क नुसार सल्लागार म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद. ठीक आहे. असा अर्थ डॅशमधील पोटकलम 1 खाली दिलेला आहे. ठीक आहे. आता कशाच्या खाली दिलेलं आहे ते आपल्याला विचारलंय की सल्लागार म्हणजे नक्की कोण आहे आणि त्याच्यासाठी कोणतं सेक्शन आहे, तर ते आपल्याला विचारले आहे. ठीक आहे. सल्लागार म्हणजे नक्की कोण आणि त्याचं सेक्शन कोणतं? ठीक आहे. तर ऑप्शन काय काय दिलेले आपल्याला? ऑप्शन दिलेले आहे कलम 16, कलम 14, कलम 13,
कलम 15. ठीक आहे, तर याचा आन्सर आपण बघू आपल्या नोट्समधनं सॉल्व्ह होत आहे का. ठीक आहे, हे बघा इथे सल्लावरती आलो आपण. इथे समुपदेशन म्हणजेच सल्ला देणारा किंवा सल्लागार. ठीक आहे, आता आपण हे इथे सल्लागार असं पूर्ण स्टेटमेंट नव्हतं लिहिलं, पण समुपदेशन विषय आपण लिहिलेलं होतं 14 नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला ते विचारलेलं आहे 14 नंबरचं सेक्शन. ठीक आहे, तर आपला आन्सर असणार आहे समुपदेशन सल्लागार म्हणजेच सल्ला देण्यासाठी पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद. ठीक आहे, तर हा विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला. याचा आन्सर आहे कलम 14 सेक्शन 14 पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचा आन्सर आहे. ओके, आता तुम्ही काय करा, इथे जे आपण समुपदेशन लिहिलं आहे ना, याच्यासोबतच तुम्ही हे स्टेटमेंट पूर्ण लिहून घ्या. ठीक आहे, जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. अशाने तुमच्या नोट्स अपडेट होतील. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, सल्लागार म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद. ठीक आहे, तर समुपदेशनच्या पुढे तुम्ही ब्रॅकेटमध्ये ते लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद. ठीक आहे, तर हे नोट करून घ्या, म्हणजे तुमच्या नोट्स आहे ना क्वेश्चनमधनं सुद्धा अपडेट होऊन जातील. तुम्हाला नंतर काहीच कन्फ्युजन राहणार नाही. फक्त तुमच्या नोट्स तुम्हाला परत एकदा वाचाव्या लागतील एक्झामच्या आधी, बस दॅट्स इट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील ठीक आहे कलम 18 याबाबत सांगते. ठीक आहे, कलम 18 याबाबत सांगते. आता काय सांगते, कलम 18 मध्ये काय आहे तर ते आपल्याला विचारले. समुपदेशन आहे का, तर पहिलाच ऑप्शन इथे रॉंग होतो, कारण आपण वरच्याच प्रश्नात काय बघितलंय, समुपदेशन किंवा सल्ला कुठे आहे, 14 मध्ये, बरोबर. ते 18 मध्ये येईल का, तर नाही. संरक्षण आदेश, निवास आदेश, मातृत्व आदेश. ठीक आहे, आता हे आपण चेक करू की नक्की 18 मध्ये काय आहे. ठीक आहे, मॅजिस्ट्रेट द्वारा संरक्षण आदेश. ठीक आहे, प्रोटेक्शन ऑर्डर. ठीक आहे, प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे संरक्षण आदेश हे दिलेलं आहे 14 मध्ये. एक सेकंड, सॉरी 18 मध्ये हे दिलेलं आहे. 18 मध्ये मॅजिस्ट्रेट द्वारा संरक्षण आदेश म्हणजेच प्रोटेक्शन ऑर्डर. ठीक आहे, तर मग आपलं आन्सर पण असणार आहे प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजेच संरक्षण आदेश. ठीक आहे, तर ते दिलं कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे संरक्षण आदेश. ठीक आहे, हेच आपलं आन्सर आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला आलेला आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे संरक्षण आदेश व इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत येते. ठीक आहे, म्हणजे आता हे आदेश कोण पारित करते असं आपल्याला विचारलं इन शॉर्ट. ठीक आहे, कोण पारित करते, सत्र न्यायालय, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि वरीलपैकी काही नाही. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय, संरक्षण आदेश किंवा इतर आदेश हे कोण पारित करतं. ठीक आहे, तर इथे बघा आपण 18 मधलंच स्टेटमेंट आठवा, मॅजिस्ट्रेट द्वारा संरक्षण आदेश. ठीक आहे, आणि मॅजिस्ट्रेट कोण आहे तर हे आपल्याला इकडे आपण बघितलं होतं. हे बघा, मॅजिस्ट्रेटची डेफिनेशन दिली होती आय मध्ये. ओके, हे 2 मधलं आय नंबरचं सेक्शन जे आहे 2I. ठीक आहे, याच्यात मॅजिस्ट्रेटची डेफिनेशन दिली होती की मॅजिस्ट्रेट म्हणजे कोण अपेक्षित आहे. इथे काय म्हटलंय, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम वर्ग किंवा प्रथम श्रेणी दंडाधिकारी. ठीक आहे, आणि इथे फक्त त्यांनी नंतर मॅजिस्ट्रेटच रिपीट केले. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ते प्रथम श्रेणी दंडाधिकारी असं म्हणत नाही बसलेले. ठीक आहे, पण आपल्याला डेफिनेशन मध्ये माहिती आहे की ते कोणाशी त्या ठिकाणी उल्लेख करताय. ठीक आहे, तर मग याचा आन्सर आपल्याला काय येईल, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, आता मी तुम्हाला इथे अजून एक पॉईंट सांगतो की आपण जितके काय कायदे बघितले आहे ना, तर बऱ्याच ठिकाणी ना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हा उल्लेख आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नसलं, ठीक आहे, काहीच माहिती नाही आहे आणि थोडंसं गेसवर्क करायचं आहे, तर अशा वेळी तुम्ही या ऑप्शनला बिंदास मार्क करू शकता. ठीक आहे, 99% ते तुमचं करेक्ट राहील. आणि अशा ठिकाणी द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी ना हे तुम्ही सगळ्यात पहिले स्किप करू शकता. ठीक आहे, तुमचं कन्फ्युजन कुठे व्हायला पाहिजे, जर नॅचरली तुम्हाला काय माहित नाहीये तर तुमचं कन्फ्युजन याच 2 ऑप्शनमध्ये व्हायला पाहिजे की सत्र न्यायालय स्वतः करेल, सेशन कोर्ट, की प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी करेल. ठीक आहे, द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी आपण कोणत्याच कायद्यात, जे आपण आतापर्यंत 7 कायदे बघितले, हा आपला 8वा कायदा आहे आणि पुढे आपण 2 बघणार आहे, असे 10 कायदे बघणार आहे, त्याच्यात कुठेच द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी हे काम करतो असं नाहीये. कारण द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याचं काम छोट्या छोट्या केसेस हँडल करणं, पाकिटमारीच्या, चेन स्नॅचिंगच्या, असं नॉर्मल गोष्टी असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ते आपण इतके छोटे कायदे करत नाहीये. त्याच्यामुळे याचं आन्सर आपलं प्रथम श्रेणी किंवा त्याच्यावरचेच अधिकारी हेच असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी
हे तुमचं पहिल्यांदाच तुम्ही इथे स्किप करायचं आहे. ठीक आहे, तर ही पण एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, ती तुम्हाला कुठेतरी फायद्यात येऊ शकते. पुढचा प्रश्न बघू. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंध नियम डॅश रोजी अंमलात आले. ठीक आहे, आता यांनी आपल्याला विचारलंय की कधी ते नियम अंमलात आले. ठीक आहे, तर मग या ठिकाणी आहे ना, इथे जरी यांनी नियम म्हटलेलं आहे, ठीक आहे, आता बघा हे काय काय ठिकाणी आयोग आहे ना चुका करतो की अधिनियमाला नियम म्हणतोय. ठीक आहे, इथे पण त्यांनी असंच केलं. हा प्रश्न बघा, इथे पण त्यांनी ना नियम 2006 म्हटलं, पण ऑप्शन देताना त्यांनी सगळे ऑप्शन्स अधिनियमामधले दिले. ठीक आहे, आणि इकडे पण त्यांनी तेच केलेलं आहे की इथे नियम म्हणता येते, पण जे ऑप्शन देत आहे ना तर ते सगळे ते अधिनियमाचेच ऑप्शन आहे. ठीक आहे, ऍक्टचेच ऑप्शन आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला हे इथे नियम बघून कन्फ्यूज नाही व्हायचंय. ठीक आहे, ते फक्त SC/ST ऍक्टसाठी नियम पण वेगळा आपल्या सिलेबसमध्ये आहे, म्हणून तेवढंच लक्षात ठेवायचं. बाकी कुठेच आपल्याकडे नियम लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, पण ऑप्शन यांनी अधिनियमाचेच दिलेले आहेत, तर आपण तेच लक्षात ठेवू की कधी हा अंमलात आलाय. ठीक आहे, तर मी तुम्हाला तारीख पहिल्याच स्लाइडवरती सांगितली होती की याची तारीख लक्षात ठेवा. हे बघा, तारीख काय आहे? 26 ऑक्टोबर 2006. ठीक आहे, आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कायद्याच्या नावामध्ये 2005 आहे, पण त्याची इम्प्लिमेंटेशनची तारीख 2006 पासून चालू आहे. ठीक आहे, तर तुम्ही 2005 वाले ऑप्शन तर पहिलेच इलिमिनेट करा. म्हणजे इथे 2005 दिलेलं होतं, इथे 2005 दिलेलं होतं, तर तुमचं पहिलं आणि चौथं ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेशन पाहिजे. ठीक आहे, कारण हा ट्रॅप आहे. उलट अजून त्यांना ट्रॅप टाकण्यासाठी ना इथे त्यांनी अधिनियम टाकून पुढे त्यांनी 2005 लिहिलं असताना तर बऱ्याच लोकांनी इथेच मिस्टेक केले असतं. त्यांनी एक तर हे मार्क केलं असतं किंवा हे मार्क केलं असतं. ठीक आहे, पण एवढा पण अवघड प्रश्न नाही केला MPSCने. त्यांनी इथे वर्ष दिलं नाही. तर बघा इतर प्रश्नांमध्ये बघा ते स्वतः वर्ष देत आहे. ठीक आहे, म्हणजे आता याच परीक्षेचा बघा 2016लाच हा प्रश्न आलेला आहे, बरोबर. सेम प्रश्न एकाच एक्झाममध्ये आले. इथे त्यांनी 2005 लिहून दिलंय. ठीक आहे, आणि इथे त्यांनी 2005 लिहिलं नाही मुद्दाम. पण समजा त्यांनी लिहिलं असतं तर अजून लोक कन्फ्यूज झाले असते ज्यांना हे माहिती नाही. किंवा आता बघा, आपण इतर ठिकाणी आपण काय लॉजिक लावलं की एका प्रश्नातनं दुसऱ्याचा आन्सर गेस करायचं. तुम्ही आधीचे व्हिडिओ आठवून बघा. ठीक आहे, मी तुम्हाला असे पण काही उदाहरणं सांगितलेले आहे की जिथे एकाच परीक्षेत एकाच्या क्वेश्चनवरनं दुसऱ्याचे ऑप्शन्स बनताय आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे, एकाच परीक्षेत. ठीक आहे, सेम पेपरमध्ये 2 प्रश्न एकाच कायद्यावरती आलेले असतात आणि ते एकमेकांना पूरक असतात. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितले. ठीक आहे, आता ते लॉजिक जर कोणी इथे लावलं, ठीक आहे, ते सेम लॉजिक की त्याने बघितलं 2016चाच पेपर आहे हा, बघा एकच पेपर व्यक्ती सॉल्व्ह करतोय, असं इमॅजिन करा की एक्झाम हॉलमध्ये बसलेला तो सॉल्व्ह करतोय, त्याला हे काहीच माहिती नाही, पण तो इथे लॉजिक लावतोय. इथे काय वाचतोय तो की महिलांचे संरक्षण अधिनियम हा 2005 इथे दिलेला आहे यांनी, बरोबर. आणि मग त्या लॉजिकचा उपयोग तो इकडे करतोय की चला मग आता हे 2005 आहे आणि इथे आपल्याला अंमलात आलीची तारीख विचारली आहे ना, तर मग 2006 तर कधीच येणार नाही. ठीक आहे, असं त्यांनी लॉजिक लावलं आणि मग तो याच्यातनं मार्क करायला जाईल. ठीक आहे, आणि ती मिस्टेक करेल. ठीक आहे, तर मग हे मी तुम्हाला खूप चांगल्या रीतीने आपल्या थेरी पार्टमध्ये क्लिअर केले की ह्याची 2006 तारीख आहे, 26 ऑक्टोबर. ठीक आहे, तर आता तुम्ही इथून पुढे चुकणार नाही. ओके, आय होप मी काय सांगतोय तुमच्या क्लिअर होतंय. ठीक आहे, इतकं डिटेलमध्ये वास्तविकरित्या कोणीच सांगत नाही जेवढं मी बारीक एकदम असं स्पून फिडिंग टाईप तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, याच्याने तुमचं सगळं इतकं क्लिअर कट होऊन जाणार आहे ना की तुम्हीच नंतर लक्षात याल तुमच्या की आपण हे पूर्ण 10 कायदे करण्याच्या आधी आपल्या अभ्यासाची लेवल काय होती आणि हे पूर्ण 10 कायद्यांचे 20 व्हिडिओ केल्यानंतर आपल्या अभ्यासाची लेवल काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगाल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशात मान्य केलेले आहे. ठीक आहे, आता बघा हाच प्रश्न इकडे रिपीट झालाय, फक्त ऑप्शन वेगळे. इथे 18ला पण ते म्हटलेलं आहे की कशाची बाब आहे हे खालीलपैकी कशात मान्य केले, आणि इकडे 16च्या प्रश्नात पण तेच आहे, खालीलपैकी कशात मान्य केलेले आहेत. पण इथे ऑप्शन्स ना त्यांनी थोडेसे वेगळे दिलेले. पहिलं काय आहे, रिओ डिक्लेरेशन आहे, रामसर कन्व्हेन्शन आहे, आणि तिसरं आहे व्हिएन्ना अकॉर्ड. ठीक आहे, तर आपल्या स्लाइड आठवा तुम्ही. आपण काय लक्षात ठेवलंय, व्हिएन्ना अकॉर्ड, आणि दुसरं लक्षात ठेवलंय प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन. ठीक आहे, प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन. ठीक आहे, आपण हे लक्षात ठेवलेलं आहे, व्हिएन्ना अकॉर्ड अँड प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन, बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन, हे 2 आपण लक्षात ठेवलेले. ठीक आहे, आपण कुठं रिओ डिक्लेरेशन आणि रामसर कन्व्हेन्शन वाचलं का? नाही वाचलं, बरोबर. तर मग असं काही वाचलं नाही तर याचा अर्थ हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, हे पहिले दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहे आणि आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिएन्ना अकॉर्ड 1994. ठीक आहे, हे आपलं आन्सर आहे.
आणि हे रिओ डिक्लेरेशन आणि रामसर कन्व्हेन्शन ना हे एन्व्हायरमेंटचे रिलेटेड कन्व्हेन्शन्स आहे. ठीक आहे, जर तुम्ही पर्यावरण या विषयाचा अभ्यास केला ना, आपल्याला आहे तो विषय, पण शक्यतो हे प्रश्न UPSCच्या एक्झाममध्ये येतात. ठीक आहे, तिथे हे ऑप्शन्स असतात, रिओ डिक्लेरेशन, Rio+20, रामसर कन्व्हेन्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 आलेला प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे जर कोणत्याही संरक्षण अधिकाऱ्याने पुरेसे कारण नसताना दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केला. ठीक आहे, हायलाईट कशाला करायचं, इथे कसूरला हायलाईट करायचं आणि इथे संरक्षण अधिकाऱ्याने. ठीक आहे, या दोन गोष्टींना हायलाईट केलं. ठीक आहे, पुढे जाऊ. तर त्याबाबत कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला. ठीक आहे, कर्तव्य पार पाडण्यास नकार म्हणजे कर्तव्य पार पाडले नाही तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला बघा, कर्तव्यामध्ये कसूर किंवा कर्तव्य पार पाडले नाही तर अशा वेळी किती शिक्षा आहे हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याचं सेक्शन चेक करू आपण. हे बघा, इथे आहे सुरक्षा अधिकारी. ठीक आहे, प्रोटेक्शन ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर. ठीक आहे, सुरक्षा अधिकारी. याच्यात काय, कामात कसूर केला किंवा कर्तव्य पार पाडले नाही तर शिक्षा किती, 1 वर्षांपर्यंत किंवा 20,000 रुपये दंड किंवा दोन्हीही. ठीक आहे, 1 वर्षांपर्यंत शिक्षा किंवा 20,000 रुपये दंड किंवा दोन्हीही. हे दिलं होतं सेक्शन 33 मध्ये, कलम 33 मध्ये. ठीक आहे, आणि ही सेम शिक्षा सुद्धा या कायद्यातली आहे. ठीक आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलंय, या कायद्यात ही सेमच शिक्षा आहे आणि जो अधिकारी कर्तव्य बजावणार नाही त्याला पण तेवढीच शिक्षा आहे, असं नाही की त्याला कमी शिक्षा आहे. ठीक आहे, तर मग इथला आपला आन्सर काय येईल, 1 वर्षांपर्यंत कारावास किंवा 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही. पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर आहे. ठीक आहे, पुढचे ऑप्शन्स मी बघत पण नाही आहे कारण ते पहिल्याच याच्यात दिलेले आणि ते आपल्याला क्लिअरली माहिती आहे. पुढे जाऊया. हा पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, संसदेने ऑगस्ट 2005 मध्ये कायदा संमत केला. ठीक आहे, आता बघा, मी तुम्हाला कायदा संमत केला ही तारीख लक्षात ठेवायला लावली का, तर नाही लावली. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंतचे व्हिडिओ आठवून बघा. आपण कायदा कधी संमत केलेला आहे याच्या तारखा लक्षात नाही ठेवत आहे, आपण कायदा कधीपासून लागू झालाय याच्याच तारखा लक्षात ठेवतोय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की यार सर मग अशा वेळी पण याच्यावरती क्वेश्चन आलाय तर हे लक्षात ठेवायची गरज आहे का, तर गरज नाहीये. ठीक आहे, याच्या आधी पण एक प्रश्न आपण एका कायद्यामध्ये कुठेतरी केला होता जिथे त्यांनी कायदा संमत कधी केला किंवा राष्ट्रपतीने स्वाक्षरी कधी केली या तारखा विचारल्या होत्या आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तेवढं डीप लक्षात ठेवायची गरज नाहीये. तसं करायला जाल तर तुम्ही चुकाल, कारण हे आन्सर आपण त्याच्याशिवाय सुद्धा सॉल्व्ह करू शकतोय. कसं ते बघूया. ठीक आहे, आता बघा, एक बारकाईने स्टेटमेंट वाचा. संसदेने ऑगस्ट 2005 मध्ये कायदा संमत केला. आपल्याला माहिती का हे, आपल्याला नाही माहिती तर आपण याच्या पुढे क्वेश्चन मार्क लिहून देऊ. ठीक आहे, कायद्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 पासून सुरू झाली. ठीक आहे, हे आपल्याला माहिती, हे आपल्या स्लाइडवरती आहे किंवा आपण मागच्या प्रश्नामध्ये, आता हा 2016चा प्रश्न आठवा. ठीक आहे, इथे आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आपल्या थिअरीमध्ये लिहिलेलं आहे, तर मग हे स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे पुढचे क आणि ड हे 2 मिनिटं वाचू नका. आता डायरेक्ट क्वेश्चनवरती या. क्वेश्चन काय म्हणते, भारताच्या कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम 2005 बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. ठीक आहे, म्हणजे यांनी आपल्याला कोणते बरोबर आहे हे विचारले. ठीक आहे, तुम्ही काय वाचलं की अ नंबरचं तुम्हाला माहिती नाहीये, ब नंबरचं बरोबर आहे, क आणि ड तुम्ही चेक पण केलेले नाहीये. ठीक आहे, आता ऑप्शन बघा, अ आणि क, 3 नंबरचं बघा अ आणि ड, 4 नंबरचं बघा क आणि ड आणि 2 नंबरचं बघा आता अ आणि ब. ठीक आहे, तुम्हाला फिक्स इन्फॉर्मेशन कोणती आहे की तुम्हाला माहिती ही डेट बरोबर दिलेली आहे, त्याच्यामुळे ब वाला स्टेटमेंट बरोबर आहे. आता ब कुठे दिलं ऑप्शनमध्ये बघा, ब फक्त एकाच ठिकाणी आहे ना, येतंय का लक्षात, ब फक्त एकाच ठिकाणी. मग त्याच्यामुळे ब वरून आपलं हे फिक्स आहे तर आपलं हे आन्सर फिक्स होऊन जाणार की ब एका ठिकाणी आहे, तर याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 2, अ आणि ब बरोबर. ठीक आहे, समजलं. मग आता ह्या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला काय कळालं, याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं की हे पहिलं बरोबर आहे. जे तुम्ही आधी इथे कन्फ्युजन होतं ना, इथे जो क्वेश्चन मार्क होता, आपण हे आपल्या थेअरीमध्ये बघितलं नाही किंवा मी तुम्हाला सांगितलं नाही, इवन मला हे माहिती नाहीये. ठीक आहे, पण हे क्वेश्चन वरनं लक्षात आलं की हे बरोबर आहे. ठीक आहे, याचा अर्थ याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, अ आणि ब.
आता बघा, क आणि ड आपण वाचले तरी आहे का? वाचले सुद्धा नाही तरी आपला आन्सर सॉल्व्ह झालाय. ठीक आहे, वाचले सुद्धा नाही तरी आपला आन्सर सॉल्व्ह झालाय. याला म्हणतात इलिमिनेशन टेक्निक. ठीक आहे, इलिमिनेशनची टेक्निक म्हणजे तुम्ही 4 स्टेटमेंट असले ना, तर त्याच्यातलं एखादं जरी तुम्ही त्याच्यातनं गेस करू शकत असाल किंवा शुअर शॉट माहीत असेल, तरी 90% प्रश्नांमध्ये त्याच्यावरून तुमचं आन्सर येऊन जातं. फक्त तुम्ही तेवढे अलर्ट पाहिजे की तुम्ही, बरेच मुलं काय करतात की पहिल्या लाईन वाचली ना, यार ऑगस्ट 2005 मध्ये कायदा संमत केला, इथेच घाबरून गेले की यार नाही, मी तर ह्या तारखा लक्षातच ठेवलेल्या नाहीये, मी फक्त अंमलबजावणीच्या तारखा लक्षात ठेवल्या. घाबरले, आणि घाबरले तर पुढचं बघितलंही नाही, क्वेश्चनच स्किप केला किंवा चुकून गेले. ठीक आहे, शांत चित्ताने विचार केला ना तर बरोबर आन्सर जमतंय. ठीक आहे, मग याचा आन्सर येतं आपलं पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. आता आपण चेक करू की क आणि ड मध्ये रॉंग काय आहे. हे रॉंग का आहे? कायदा तरतूद करतो की खटल्याची पहिली सुनवाई 10 दिवसांच्या आत केली जाईल व 90 दिवसांच्या आत खटला निकालात काढला जाईल, आणि कायदा हा संपूर्ण भारतात लागू केलेला आहे. ठीक आहे, आता हे रॉंग का आहे हे आपण बघू. बघा, आता कायदा संपूर्ण भारतात लागू केलेला आहे का? तर पहिलंच आपलं पहिलं नंबरचं आर्टिकल ज्याच्यामध्ये व्याप्ती असते. ठीक आहे, आर्टिकल नाही, सेक्शन, पहिलं नंबरचं सेक्शन कलम 1 ज्याच्यामध्ये व्याप्ती असते. व्याप्ती कुठे? जम्मू काश्मीरला लागू नाहीये. ठीक आहे, आत्ताच्या घडीला हा लागू आहे. ठीक आहे, कारण हा प्रश्न तेव्हा विचारलेला आहे ना 2015 साली, किंवा हां तेच असेल, तेव्हा तर लागू नव्हता ना. तर हे 2019 पासून ते चेंज झालेलं आहे. येते का लक्षात? त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण हा जम्मू काश्मीरला लागू नव्हता. ठीक आहे, आणि इथे काय रॉंग आहे की 10 दिवसांच्या आत सुनवाई घ्यायची आणि 90 दिवसांच्या आत खटला निकालात काढायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथे आपल्याला सुनवाई काय आहे? एक सेकंड, मी ते शोधतोय. हे बघा, इथे काय आहे? तक्रार मिळाल्यापासून पहिली सुनवाई किती दिवसांच्या आत घ्यायची? 3 दिवसांच्या आत. ठीक आहे, मी तुम्हाला हे दोन्ही इथे मार्क पण करून दिले होते. ठीक आहे, असं मार्क केलं होतं. थेअरीचं लेक्चर आठवा, सांगितलं होतं की हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मग इथे 3च्या ऐवजी त्यांनी 10 दिलं. ठीक आहे, आणि पुढचं काय म्हटलं? 60 दिवसांच्या आत अर्ज निकालात काढायचा आहे. तर इथे 60ला त्यांनी 90 केलंय. याच्यामुळे ते रॉंग आहे. ठीक आहे, समजलं स्टेटमेंट रॉंग का आहे हे आपल्याला आता समजलं का? इथे 10 आहे ना, तर इथे 10च्या ऐवजी 3 पाहिजे होतं, आणि इथे 60 आहे ना, सॉरी इथे 90 आहे ना, तर इथे 90च्या ऐवजी 60 पाहिजे होतं. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, पण ते आपल्याला माहिती नसताना सुद्धा आपण त्याचा आन्सर काढलेला आहे. ठीक आहे, आपण हे न वाचताच आपण त्याचा आन्सर काढलं. क आणि ड न वाचता आपण आन्सर पर्यंत आलो होतो. ठीक आहे, आपण नंतर ते चेक केलंय. ठीक आहे, आय होप आता तुम्हाला हे खूप क्लिअर कट लक्षात आलं असेल. पुढे जाऊया. घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 च्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही. ठीक आहे, खालीलपैकी कोण तक्रार करू शकत नाही? मग आता बघा, आई, लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री, दत्तक मुलगी किंवा वरील सर्व तक्रार दाखल करू शकतात. ठीक आहे, आता तक्रार कोण करू शकतं? तर हे मी डेफिनेशन्सच्या पहिल्याच याच्यामध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, वादी म्हणून जो कोणी असतो, पीडित व्यक्ती. ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे आपण 2A डेफिनेशनमध्ये पीडित व्यक्ती कोण असू शकते याच्या डेफिनेशन दिलेलं आहे. म्हणजे काय? कौटुंबिक हिंसेला बळी पडलेली किंवा प्रतिवादीशी कौटुंबिक संबंध असणारी स्त्री. म्हणजे तिचे काहीतरी रिलेशन पाहिजे ज्याच्यावरती केस करते त्याच्याशी, अशी स्त्रीच पाहिजे. बरोबर? मग ती पत्नी असू शकते, आई असू शकते, विधवा असू शकते, बहीण असू शकते. ठीक आहे, तर आपला ऑप्शन आहे या ठिकाणी वरील सर्व तक्रार करू शकता. ठीक आहे, वरील सर्व तक्रार करू शकता. मुलगी सुद्धा तक्रार करू शकते. ठीक आहे, दत्तक मुलगी किंवा लग्नाशिवाय सोबत राहणारी स्त्री सुद्धा तक्रार करू शकते. ठीक आहे, म्हणजे जे लिव्ह इन मध्ये राहतात, आता त्यांनी जरी असं ऑफिशियली लग्न केलेलं नसतं, ठीक आहे, पण कायद्याच्या दृष्टीने ते एका लग्न संबंधातच आहे. ठीक आहे, जे लग्नाशिवाय सोबत राहतात म्हणजे लिव्ह इन वगैरे. तर तुम्ही हे सुद्धा तिथे अपडेट करू शकता. दत्तक मुलगी आणि लग्नाशिवाय सोबत राहणारी स्त्री, हे दोन्ही स्टेटमेंट तुम्ही इथे लिहून घ्या, म्हणजे तुमचं नंतर अजून सोपं होणार. इथे बघा, इथे आपण कंसात लिहिलं ना, आई, पत्नी, विधवा, बहीण. ठीक आहे, तर इथे मुलगी सुद्धा लिहू शकता तुम्ही. इथे याला कॉलम स्लॅश करून दत्तक मुलगी, परत स्लॅश करून सोबत राहणारी स्त्री, लिव्ह इन मध्ये राहणारी स्त्री,
ठीक आहे, असं लिहून घेऊ शकता. म्हणजे कसं तुमची नोट्स क्वेश्चन्समधनं अपडेट झालेली राहील. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असणाऱ्या अधिकाराव्यतिरिक्त भारतीय दंडविधान संहितेच्या खालील कोणत्या कलमाअंतर्गत महिलेला तक्रार करता येते? ठीक आहे, म्हणजे याच्या सोबतच अजून कोणत्या कलमाअंतर्गत IPCच्या ती महिला तक्रार करू शकते? तर त्याचा आन्सर आहे 498A. ठीक आहे, ऑफ IPC 498 IPCचा. ठीक आहे, तर हे आपल्या स्लाईडवरती दिलेलं आहे. तुम्ही परत एकदा मागे जाऊन चेक करा. आता मी परत मागे जात नाही कारण ही खूप बेसिक गोष्ट आहे आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं की पिन 498A काय आहे? क्रुएल्टी टू वुमन. ठीक आहे, महिलांशी क्रूर वागणूक. ठीक आहे, तर त्याच्या अंतर्गत सुद्धा तक्रार करता येते. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकला नाही तर त्यास तुरुंगवासाचे 1 वर्षाची शिक्षा व डॅश इतका दंड होईल. हा आलेला आहे PSI मुख्य परीक्षा 2017ला. ठीक आहे, बघा आता हा सेम प्रश्न आपण इकडं केलेला आहे, बरोबर, राज्यसेवा 2016ला. ठीक आहे, आता समजा कोणी PSIची तयारी करत होतं 17साठी आणि त्याने मागच्या वर्षीचा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर पाहून गेला असता, हा प्रश्न पाहून गेला असता. ठीक आहे, आणि त्याच्या काय लक्षात आलं असतं की याचा आन्सर आहे 1 वर्षांपर्यंतचा कारावास अधिक 20,000 रुपयाचा दंड. ठीक आहे, आणि त्यानेच लगे पुढच्या वर्षी 2017ची PSIची मुख्य परीक्षा दिली असती तर त्याच्या हे लक्षात आलं असतं की यार आपण मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये हा प्रश्न बघितला की ज्याच्यात 1 वर्षाची शिक्षा आहे अधिक 20,000 रुपयाचा दंड आहे. ठीक आहे, तर मग त्याचं हे आन्सर शुअर शॉर्ट झालं असतं. पर्याय क्रमांक 2 20,000 हे याचं आन्सर आहे. ठीक आहे, तर म्हणजे बघा आपण काय समजतो की शक्यतो PSI मधनं राज्यसेवेला पेपर येतात, क्वेश्चन येतात. ठीक आहे, पण असं नाही आहे, राज्यसेवेमधनं सुद्धा PSIला प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की प्रिव्हियस इयर करताना आपल्याला आयोगाचे सगळेच प्रिव्हियस इयर करायचे. ठीक आहे, सगळेच प्रिव्हियस इयर करायचे त्या टॉपिकवरचे. ओके, ते कुठं ना कुठं काम येणार आहे आपल्याला. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006च्या नियम 8 नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की? ठीक आहे, आता बघा यांनी नियम इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, पण हे अधिनियमामधलंच आहे सेक्शन 8. ठीक आहे, आपण बघून घेऊ. कर्तव्य, एक सेकंड. हां, हे बघा इथे ते 9 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आता ठीक आहे त्यांनी ते नियमाच्या अंतर्गत ते विचारलंय पण आपला आन्सर काय त्याच्याने बदलत नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला ते दाखवून देतो की आन्सर तर आपलं काही बदलणार नाही, थोडंसं कॉमन सेन्स लावायला लागेल फक्त. ठीक आहे, पीडितेस तक्रार करण्यासाठी सहाय्य करणे, बरोबर. आता हे आपण वाचलं, सहाय्य करणे त्याचं कर्तव्य आहे. तिला पीडित व्यक्तीच्या अधिकारांची माहिती देणे हे पण त्याचं कर्तव्य आहे. सुरक्षा नियोजन तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे, तर हे पण काहीतरी जेनेरिक आहे. ठीक आहे, पहिले 2 तर आपले बरोबरच आहे, हे आपण वाचलेले पण आहे, आपल्या नोट्समध्ये पण आहे. फक्त एवढं आहे की ते आपल्या सेक्शन 9 मध्ये आहे. ठीक आहे, आणि यांनी नियमांमधलं सेक्शन 8 विचारलं या ठिकाणी. ठीक आहे, आता PSIला माझ्या मते, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण तरी माझ्या मते PSIला ना कौटुंबिक हिंसाचाराचा अधिनियम सुद्धा करायचा आहे प्लस नियम सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे यांनी तिथनं विचारणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, PSIसाठी. पण राज्यसेवेला तो फक्त अधिनियमाचा आहे. ठीक आहे, पण तरी आपण तो सॉल्व्ह करू. ठीक आहे, घाबरून नका जाऊ. हे बघा आता पहिले 2 तर बरोबर आहे जे आपण आपल्या कॉमन सेन्सने आणि आपल्या नोट्समधनं सॉल्व्ह केले. मग आता अ आणि ब बरोबर आहे असं कोणतं ऑप्शन आहे? इथे फक्त अ आहे त्याच्यामुळे हे येणार नाही. इथे अ आणि क आहे त्याच्यामुळे हे पण येणार नाही. इथे ब आणि क आहे त्याच्यामुळे हे पण येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे अ आणि ब म्हणजे सर्वच बरोबर, त्याच्यामुळे याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण तिसरं वाचू. सुरक्षा नियोजन तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे हे बरोबर आहे. ठीक आहे, हे आपण डिराईव्ह केलंय, आपल्या नॉलेजवरनं आपण डिराईव्ह केलं हे आन्सर. ठीक आहे, आपल्याला एक्झॅक्ट नव्हतं माहिती, थोडासा कॉमन सेन्स, थोडंसं ॲप्लिकेशन आणि त्याने आपलं आन्सर येऊन गेलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे? स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील डॅश अन्वये संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्य पार पाडली पाहिजे. ठीक आहे, आता संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे, आणि इथे काय म्हटलंय त्यांनी? अधिनियमामधले म्हणजे कायद्यामधले. ठीक आहे, कायदा 2005. मग आता बघा संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य, इतक्यातच आपण बघितलं, वरचा प्रश्न तोच होता, पण परत मी इकडे तुम्हाला दाखवून देतो. संरक्षण अधिकारी म्हणजेच सुरक्षा अधिकारी म्हणजेच सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसर याची कर्तव्य. ठीक आहे, मॅजिस्ट्रेटच्या नियंत्रणात असतो, अहवाल बनवणे एक्सेट्रा, मोफत कायदा सेवा
यादी तयार करणे, पैशांची मदत मिळवून देणे, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळे कर्तव्य दिलेले आहे 9 मध्ये. ठीक आहे, सेक्शन 9 मध्ये. ठीक आहे, आता आपण बघू आपला आन्सर येत आहे का. बघा, कलम 8 आहे, कलम 10 आहे, कलम 10(2) आहे, तर हे काहीच नाही आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे सेक्शन 9(1). ठीक आहे, तर आपलं हेच आन्सर आहे सेक्शन 9(1). ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, आता बघा म्हणजे काय की इथे आणि तिथे ना हे कर्तव्य सारखीच होती, फक्त वरच्या प्रश्नात ना त्यांनी नियम 8 विचारला होता. ठीक आहे, नियमांमधला तो माझ्या मते PSIच्या सिलेबसमध्ये आहेच बरं का, त्यामुळेच तो त्यांनी विचारलाय. आणि इथे त्यांनी अधिनियमामधनं कोणत्या सेक्शनमध्ये कर्तव्य आहे, तर मग याचा आन्सर येईल 9. ठीक आहे, पुढे जाऊया. कौटुंबिक हिंसाचार अधिनियम खालील कोणत्या कलमात वैद्यकीय सुविधा मागण्यात येतात. ठीक आहे, तर वैद्यकीय सुविधा कोणत्या कलमात मागण्यात येतात, तर मग याचा आन्सर काय येईल, वैद्यकीय सुविधा. ठीक आहे, आता आपण वैद्यकीय सुविधा कुठे आहे ते बघू. बस संपला विषय. 7 नंबरला आपण वैद्यकीय सोयी लिहिलंय, म्हणजेच वैद्यकीय सुविधा. तर हेच आपल्याला विचारलंय 7 नंबरचं सेक्शन. 7 कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे जाऊया. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षांचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान वाटल्यास ते पीडित व्यक्तीच्या डॅशसाठी व जाब देणाऱ्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याच्या प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात. ठीक आहे, आता बघा इथे मागे जायची गरज नाही, थोडासा कॉमन सेन्स लावायची गरज आहे की पीडित व्यक्तीच्या कशासाठी आदेश देऊ शकता, पीडित व्यक्तीच्या प्रतिबंधासाठी आदेश देऊ शकता का, तर हे स्टेटमेंट इथे तुम्ही वाचून बघा. ठीक आहे, हा प्रतिबंध शब्द ना इथे टाकून बघायचा आणि पूर्ण स्टेटमेंट वाचायचं. ठीक आहे, लगेच आपल्याला ते ऑड वाटतं, त्याच्यामुळे हे कट होऊन जातं. ठीक आहे, मग सूटसाठी दिलाय का, की पीडित व्यक्तीच्या सूटसाठी जबाब देणाऱ्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याच्या प्रतिबंधाचे आदेश देऊ शकता. तर हा सूट शब्द पण इथे टाकून बघायचा आणि पूर्ण स्टेटमेंट वाचायचं, ते पण आपल्याला ऑड वाटतं, हा पण गेला. मग राहतं काय, तर एक तर संरक्षण राहतं किंवा सहाय्य राहतं. ठीक आहे, आता हे दोन्ही पण मिळते जुळते आहे, थोडेसे जेनेरिक आहे आणि दोन्ही शब्द तिथे लागू पण होता. ठीक आहे, की संरक्षणासाठी व जाब देणाऱ्यास कोणतीही हिंसा करण्याच्या प्रतिबंधाचे आदेश देऊ शकता. त्याच्यानंतर सहाय्यासाठी सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, सहाय्य म्हणजेच हेल्प करणे आणि संरक्षण म्हणजे प्रोटेक्ट करणे. ठीक आहे, तर हे दोन्ही थोडेसे मिळते जुळते. आता मी तुम्हाला इथे आयोगाचा आन्सर सांगतो. आयोगाने इथे संरक्षण हे आन्सर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 हे आयोगाने याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, पण आपण कॉमन सेन्सने आपले 2 ऑप्शन तरी इलिमिनेट केले होते या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे काही माहिती नसतं तर आपण इतकं थोडंसं डोकं लावून हे 2 तरी रद्द केले असते आणि मग ह्या 2 मधनं आपण एक निवडलं असतं, समजा काही माहिती नसतं तरची गोष्ट. हे बघा, पुढचा प्रश्न बघू आपण आता. स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील कलम डॅशनुसार मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करण्याबाबत तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे इन कॅमेरा ट्रायल. आता ही प्रोव्हिजन आपण घेतलेली आहे, तर ते काय म्हणताय की इन कॅमेरा ट्रायल ही कोणत्या सेक्शननुसार होणार आहे, कोणत्या कलमानुसार होणार आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला विचारले. ऑप्शनमध्ये काय आहे, 17, 16, 14, 15. ठीक आहे, तर इन कॅमेरा ट्रायल विषय आपण बघितलेला आहे. ठीक आहे, परत आपण आपल्या नोट्समध्ये जाऊया. हे बघा इथे दिलेलं आहे 16 नंबरचं सेक्शन बघा, इन कॅमेरा प्रोसेस. ठीक आहे, मॅजिस्ट्रेटला वाटले तर किंवा पीडित किंवा प्रतिवादी दोघांपैकी कोणीही मागणी केल्यास. ठीक आहे, मी तुम्हाला इथे कोणते कीवर्ड लक्षात ठेवायला लावले होते, 3 कीवर्ड. कोणते, मॅजिस्ट्रेट जे पीडित आहे ते स्वतः, तसेच ज्याच्यावरती केस आहे तो प्रतिवादी रेस्पॉन्डंट. ओके, या तिघांनाही वाटलं तर ते तशी प्रोसेसने इन कॅमेरा ट्रायल घेऊ शकतात. ठीक आहे, आणि हे दिलं आपल्याला 16 नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, तर त्या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला सेक्शन विचारलं होतं, बरोबर. तर मग बघा 16 कुठे दिलेलं आहे, 17, 16. हां, पर्याय क्रमांक 2 मध्ये 16 दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक 2, 16 नंबरचं सेक्शन. ठीक आहे, क्लिअर आहे क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघू. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 साली कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत खालीलपैकी
कशाचा समावेश होतो. ठीक आहे, आता इथे साली नाही आहे, इथे खाली आहे. ठीक आहे, आता हे प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. तर मग यांनी काय म्हटलंय, कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत कशाचा समावेश होतो. ठीक आहे, आता हा क्वेश्चन या ठिकाणी ना पूर्ण टाईप होऊन नाही आलेला आहे. ठीक आहे, याच्या खाली पण याचे ऑप्शन्स होते, शारीरिक छळ म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 वगैरे असे याचं कॉम्बिनेशन मध्ये ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तो प्रश्न व्यवस्थित टाईप होऊन आलेला नाहीये. याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, कारण याच्यात शारीरिक छळाचा सुद्धा समावेश होतो, लैंगिक छळाचा सुद्धा समावेश होतो, शाब्दिक किंवा भावनिक छळाचा सुद्धा समावेश होतो, तसेच आर्थिक छळाचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतोय. ओके, आर्थिक छळाचा सुद्धा समावेश होतोय, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव हे आन्सर असणार आहे. ठीक आहे, ते इथे टाईप होऊन नव्हतं आलेलं, तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण बघा कौटुंबिक हिंसेची व्याख्या मी तुम्हाला दाखवतो, ही सेक्शन 3 मध्ये आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुमचं पाठही झालं असेल ते, कारण इतक्या वेळेस मीच इथे रिपीट केलेलं आहे. बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. कौटुंबिक हिंसेच्या याच्यामध्ये मारणे किंवा हुंडा मागणे, मानसिक त्रास देणे, मूल होत नाही म्हणून हिणवणे, आर्थिक स्रोत बळकावणे. ठीक आहे, तर मग याच्यानुसार आपलं काय येईल की ऑल ऑफ द अबव वरील सर्व. ठीक आहे, हे आपलं आन्सर येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आलेला आहे PSI मुख्य परीक्षा 2016 साली. ओके, बघा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत कौटुंबिक नातेसंबंध च्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही. ठीक आहे, दत्तक मुलाचा समावेश होत नाही असं इथे म्हणतंय हे स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, तर हे फॉल्स येईल. ठीक आहे, कारण का, दत्तक मुलाचा सुद्धा समावेश होतो. आपण हे आधीच्या एका क्वेश्चन मध्ये बघितलं. हे बघा, हे स्टेटमेंट रॉंग आहे. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये दत्तक मुलाचा सुद्धा समावेश होतो. ठीक आहे, आपण कौटुंबिक नातेसंबंध आपण कुठं लिहिलेलं आहे ना ते दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे बघा कौटुंबिक नातेसंबंध 2F मध्ये आपण याची डेफिनेशन लिहिलेली आहे. 2F मध्ये बघा याच्यात काय काय येत आहे. 2 व्यक्तींमधील एका घरात राहणारे तसेच राहिलेले, विवाहानं किंवा तशा संबंधाने जोडलेले म्हणजे लिव्ह इन मध्ये असलेले सुद्धा, त्याच्यासोबतच दत्तक मुलांचा सुद्धा याच्यात समावेश होतो. ठीक आहे, पण हे डायरेक्टली हे आपल्या स्टेटमेंटमध्ये होतं आणि हाच त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कुटुंब संबंध या ठिकाणी येतात. ठीक आहे, मग त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी रॉंग राहील. कारण का, तर त्यांनी तिथे समावेश होत नाही असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग पहिलं चुकीचं आहे. आता बघा ऑप्शनवरून आपण काहीतरी इलिमिनेशन करू शकतो या ठिकाणी. आता बघा इथे विधान अ चुकीचे आहे, म्हणजे हे ऑप्शन येऊ शकतो आपला आन्सर. पहिलं येऊ शकतो विधान अ बरोबर असून. आता बघा इथे सेकंड नंबरचं बघा विधान अ बरोबर. ठीक आहे, तर आपण बघितलं की पहिलं चुकीचं आहे. ठीक आहे, याच्यामुळे आपलं हे ऑप्शन कॅन्सल होतं. ठीक आहे, याच्यामुळे आपलं हे ऑप्शन कॅन्सल होत आहे. कळतंय का तुम्हाला. त्याच्यानंतर बघा दोन्ही विधान बरोबर. दोन्ही कसं काय बरोबर असू शकतं. इतक्यात आपण बघितलं ना की हे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. मग पहिल्या स्टेटमेंटमुळे आपलं हे ऑप्शन सुद्धा कॅन्सल होत आहे. ठीक आहे, तर आपला आता क्वेश्चन किती झाला, 50-50 होऊन गेला, कारण आपण 2 नंबर कट केलं, 3 नंबर कट केलं. ठीक आहे, आता आपल्याला या दोघांपैकीच एक आपला आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशनचे मेथड वापरू शकता. जरी तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहीत नसलं तरी तुम्ही 50-50 पर्यंत येऊ शकता नाही का कुठल्याही प्रश्नाचं. तुम्ही एक स्टेटमेंट जरी व्यवस्थित माहीत असलं तरी 2 ऑप्शन जरी कट झाले तरी मग याच्यात तुम्ही गेस मारू शकताय. ठीक आहे, म्हणजे आता हे एकदम लास्ट ऑप्शन ठेवायचं आपल्याला, की आपल्याला एक्झॅक्टली काहीच माहिती नाहीये आणि गेसवर्क करायची गरज येते. ठीक आहे, तर त्यावेळी अशी मेथड वापरायची. ठीक आहे, तर मग हे दोघांपैकी एक मारलं तर प्रॉफिटमध्ये राहणार आहे आपण. तर आता आपण बघू ब नंबरचं स्टेटमेंट. वरील कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक व आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. ठीक आहे, भावनिक व आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. आता बघा, आता इतक्यात आपण हा प्रश्न बघितला PSI 2017चा. ठीक आहे, इथे आपण काय म्हटलं, याचा आन्सर ऑल ऑफ द अबव. मग ऑल ऑफ द अबव मध्ये आपण इथे काय बघितलं, भावनिक छळ. ठीक आहे, छळ म्हणजेच अत्याचार किंवा आर्थिक छळ पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला होता. ठीक आहे, आपण याला ऑल ऑफ द अबव म्हटलं. इतक्यातच आपण बघितलं की हे सगळं येतं आणि मी तुम्हाला ते आपल्या थेअरी पार्ट मध्ये जाऊन सुद्धा दाखवलं होतं. त्याच्यामुळे सेकंड नंबरचं स्टेटमेंट बरोबर येतं. ठीक आहे, मग आता सेकंड बरोबर आहे तर दोन्ही विधाने चुकीचं आहे, हे आपलं स्टेटमेंट रॉंग होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे, कारण दोन्ही नाही चुकीचं आहे ना, सेकंड बरोबर आहे. मग आपलं उत्तर उरतं पर्याय क्रमांक 1 अ विधान चुकीचे असून ब विधान बरोबर आहे. ओके, तर हे आपले आन्सर आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला परत दाखवतो की प्रिव्हियस इयर करण्याचे कसे फायदे. बघा, आता हा प्रश्न केव्हा आलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला. समजा मी 2017 मध्ये परीक्षा देतोय. ठीक आहे, मी 2017 मध्ये परीक्षा देतोय PSI ची मुख्य परीक्षा. ती देण्यासाठी मी तिथून मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करून गेलो.
मग मी 16चा प्रश्न करून गेलो, बरोबर. मग मी 16चे प्रश्न जर करून गेलो तर माझ्यासमोर हा प्रश्न आलेला असणार, ठीक आहे. हा प्रश्न माझ्यासमोर आलेला असणार. मग याच्यामध्ये मी याचं आन्सर बघितलं, आयोगाचेच आन्सर मी चेक केले, आयोगाने याचं आन्सर समजा 1 दिलं. मग याच्यावरून माझ्या काय लक्षात आलं की दत्तक मुलाचा समावेश होतो, हे लक्षात आलं पहिल्या याच्यातनं. तसेच कौटुंबिक हिंसाचारमध्ये भावनिक आणि आर्थिक छळ याचा समावेश होतो, अत्याचाराचा, तर हे पण मी लक्षात ठेवलं, ठीक आहे. मग आता हे मी लक्षात ठेवलं की भावनिक आणि आर्थिक हिंसाचार सुद्धा आहे किंवा छळ आहे, तर मग बघा सेम प्रश्न म्हणजे तेच गोष्ट आपल्याला 2017च्या प्रश्नात विचारली. येते का लक्षात? 2017मध्ये इथे ते 2 ऑप्शन आहे ना, तर आपण ॲटलिस्ट हे 2 ऑप्शन तरी बरोबर मानू शकतो, कारण आपण आधीच्या वर्षाचा तो क्वेश्चन केलेला आहे, ठीक आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त जर काहीच माहिती नसलं तर याच्यातनंच गेस करायचंय की हे बरोबर आहे का नाही आणि मग ठरवायचंय. हे 2 तर आपण ऑलरेडी डिसाईड करून दिले, ठीक आहे. म्हणजे बघा, पूर्ण कायदा जरी मी वाचला नाही, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले, तरी चान्सेस आहे की मी पुढचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतोय, ठीक आहे. पण त्याच्यासाठी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नुसते वाचून चालत नाही, तर त्याचा ॲनालिसिस करावा लागतो, जसं आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये करतोय, ठीक आहे. तुम्ही आपले जे पण आपले आत्तापर्यंतचे कायद्यांचे व्हिडिओ झालेले आहे, प्रत्येकावरचा आपण पार्ट 2चा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये एक एक लाईन, एक एक ऑप्शन आपण डिस्कस करत गेलेलो आहे, ठीक आहे. एवढ्या डेप्थमध्ये केलेलं आहे आणि त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही हे नुसते कायदे नाही तर इतर विषयांमध्ये पण हे वापरू शकता, ठीक आहे. याचा खूप फायदा होईल तुम्हाला, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असं खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केलेलं आहे? हा आलेला आहे PSI मुख्य परीक्षा 2016ला. बघा, आता हा सेम प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. खाली ऑप्शन चेक करा. विएन्ना अकॉर्ड 1994, द बीजिंग डिक्लेरेशन, द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन. इथे त्यांचं 1995 लिहायचं राहून गेलं, ओके. आणि वरील सर्व बरोबर. आता हा प्रश्न कुठे रिपीट झालाय बघा इकडे, हे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 साली, ठीक आहे. इथे दिसतंय आपल्याला 2018 साली, ठीक आहे. आणि तो आधी कधी विचारला होता? PSIच्या 2016च्या परीक्षेत, म्हणजे 2 वर्षांनी प्रश्न रिपीट झाला PSIचा, ठीक आहे. PSIचा प्रश्न राज्यसेवेला रिपीट झाला 2 वर्षांनी, ओके. आणि मग बघा, याचा आन्सर आपण बघितलं होतं की इथे काय बघितलं होतं आपण, याचा आन्सर वरील सर्व याचा आन्सर आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की हे बीजिंग डिक्लेरेशन आणि प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन ही एकच गोष्ट आहे, पण आयोगाने तिला 2 ऑप्शन्समध्ये वेगळं समजलेलं आहे, ठीक आहे. पण ती एकच गोष्ट आहे, ते एकच नाव आहे पूर्ण, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. तर याचा आन्सर येईल वरील सर्व, पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. म्हणजे 2 वर्षांनी सेम प्रश्न जसेचा तसा रिपीट झाला, ठीक आहे, जसाच्या तसा ऑप्शन सहित. तिथे पण पर्याय क्रमांक 4 आन्सर होतं, हे बघा, पर्याय क्रमांक 4 आन्सर होतं तिथे, आणि इथे पण पर्याय क्रमांक 4 आहे. आणि ते त्याच सिक्वेन्सने विचारले, ठीक आहे, त्याच सिक्वेन्सने. म्हणजे आयोगाने एवढी पण कष्ट घेतले नाही का ह्या तिघांमधला सिक्वेन्स तरी चेंज करू, ठीक आहे. काहीच नाही, ते कष्ट नाही, डायरेक्ट तो प्रश्न धरला, पुढच्या परीक्षेला टाकून दिला, ओके. पुढे जाऊ. बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम 2H नुसार, ठीक आहे, 2H नुसार, ठीक आहे. तर यांनी आपल्याला डीपमध्ये H विचारलंय. हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा डॅश कलम 2 मध्ये सांगितलेला आहे तो, ठीक आहे. म्हणजे काय, आता हे काय म्हणतंय की 2H नुसार हुंडा प्रतिबंधक कायदा नुसार जी व्याख्या आहे हुंड्याची, तीच व्याख्या इथे लागू आहे, ठीक आहे. आणि फक्त आपल्याला हुंडा प्रतिबंधक कायदा याचं वर्ष विचारलंय की तो कोणत्या वर्षीचा कायदा आहे, ठीक आहे. तर 2H आठवा. हे बघा, 2H मी इथे घेतलं होतं. 2H मध्ये मी सांगितलं होतं की आपण हुंड्याची व्याख्या काय आहे, जी डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे, म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961चा जो आहे त्याच्यानुसारच आहे, ठीक आहे. त्याच्यात जी डावरीची डेफिनेशन आहे हुंड्याची, तीच इकडे कायद्याने घेतलेली. मग इथे आपल्याला प्रश्नात हे 1961 विचारलंय त्यांनी की तो ऍक्ट कधीचा आहे, ठीक आहे. त्याला त्यांनी वर्षाच्या ठिकाणी तिथे ब्लँक स्पेस दिलेला आहे, ठीक आहे. हुंडा प्रतिबंध कायदा आणि पुढे ब्लँक आहे, आणि मग कलम पण त्यांनीच देऊन टाकलं की याच्या कलम 2 नुसार जो हुंडा आहे तोच आहे, ठीक आहे. मग 1962 आहे, 1961 आहे, 63 आहे, 60 आहे, ठीक आहे. तर आपल्याला आपला आन्सर माहिती आहे, पर्याय क्रमांक 2 1961, ओके. क्लिअर आहे. पुढे जाऊया. बघा, कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले? हा आलेला आहे PSI मुख्य परीक्षा 2014 साली, ठीक आहे. विएन्ना अकॉर्ड 1994, हे तर आपलं आता पाठच झालेलं आहे, बरोबर आहे. आणि दुसरं कोणतं आहे? बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन 1995, ते पण आपलं पाठ झालं. पण इथे बघा, इथे काय विचारले यांनी? रिओ डिक्लेरेशन आणि रामसर कन्व्हेन्शन. तर हे कशाशी रिलेटेड आहे? मी तुम्हाला एक प्रश्न याच्या आधी घेतलेला आहे,
मी सांगितलं होतं हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, म्हणून हे दोन्ही नाही आहे. पहिलं बरोबर आहे, म्हणून आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक 1, व्हिएन्ना अकॉर्ड 1994. ठीक आहे. आणि खालचं काय होतं, नन ऑफ द अबव होतं, त्याच्यामध्ये ते काय घेतलेलं नाही. ठीक आहे. आता हा सेम प्रश्न मी तुम्हाला परत रिपीट झालेला दाखवून देतो. हे बघा, इथे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 साली, इकडचा प्रश्न आहे हा. इथे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 साली, कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे, हे खालीलपैकी कशामध्ये मान्य केलेले आहे? ठीक आहे. रिओ डिक्लेरेशन, रामसर कन्व्हेन्शन, आणि तिसरं होतं व्हिएन्ना अकॉर्ड. ठीक आहे. हा कधी विचारला होता? 2016 साली. हा कधी विचारला आपल्याला? 2014 साली. ठीक आहे. बघा, म्हणजे परत 2 वर्षांनी प्रश्न रिपीट झाला. बघा, ह्या एकाच कायद्यावरती आपण बघितले की 14चा प्रश्न त्यांनी 16च्या एक्झामला विचारला, आणि इकडे जो 16चा प्रश्न होता तो 18च्या एक्झामला विचारला, PSI मधून राज्यसेवेमध्ये. ठीक आहे. क्वेश्चन्स रिपीट झालेले. फक्त इथे त्यांनी काय केलं की हे जे 2 आणि 3 नंबरला ऑप्शन्स होते, तर ते राज्यसेवेमध्ये त्यांनी ऑप्शन्स सरकवले. ठीक आहे. तर ते 1 आणि 2 ला केले. ऑप्शन्सचा सिक्वेन्स चेंज केलाय. बाकी प्रश्नात काही बदललं नाही. त्याच्यामुळे इथे जे व्हिएन्ना अकॉर्ड आन्सर होतं आपलं, तर तेच तिकडे व्हिएन्ना अकॉर्ड आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, प्रिव्हियस इयर केले असते तर किती फायदा झाला असता. ठीक आहे. 2-3 प्रश्न प्रिव्हियस इयर मधनच सुटून गेलेले या कायद्याविषयीचे. पूर्ण कायदा वाचायची गरजच पडलेली नाही. ठीक आहे. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत इन कॅमेरा सुनावणी केव्हा घेतली जाते? ठीक आहे. बघा, इन कॅमेरा सुनावणी याच्यावरती पण 2 प्रश्न आले. याच्या आधी पण आला होता, आपण बघितला. ठीक आहे. हे बघा, हा प्रश्न आठवून बघा. इथे आपण लक्षात ठेवलं की आर्टिकल 16 नुसार इन कॅमेरा सुनावणी करण्यात येते. ठीक आहे. आता बघा, याच्या ऑप्शन्सवरनं याचं कसं सुटतंय. ठीक आहे. आता तुम्हाला मी ते पण दाखवून देतो. पहिली गोष्ट, इन कॅमेरा सुनावणीची अधिनियमामध्ये तरतूद नाही. हा ऑप्शन करेक्ट आहे का? तर हा रॉंग आहे. ठीक आहे. हा दडदडीत रॉंग आहे. हा आपण इलिमिनेट करू. ठीक आहे. आता बघा, परिस्थिती बघता न्यायदंडाधिकाऱ्याला वाटेल तेव्हा. दुसरं काय आहे, जर दोन्ही पक्षांपैकी एकाने अशी मागणी केली तेव्हा. आणि तिसरं काय आहे, 1 आणि 2 दोन्ही. ठीक आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे? 1 आणि 2 दोन्हीही पर्याय क्रमांक 3 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. आपण इकडे आपल्या थेअरी पार्टमध्ये जाऊन बघू परत एकदा. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा, 16 नंबरचं सेक्शन. इथे मी तुम्हाला 3 कीवर्ड लक्षात ठेवायला लावले होते. एक कोणता? मॅजिस्ट्रेट. दुसरा पीडित. तिसरा प्रतिवादी. या तिघांपैकी कोणालाही वाटलं तर ते इन कॅमेरा प्रोसेसिंग घेण्याची परवानगी आहे. ठीक आहे. तेच आपल्याला इथे प्रश्नात विचारले की कोणाच्या मागणीनुसार घेतली जाते. पहिल्यात त्यांनी काय म्हटलं? न्यायदंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेटला वाटेल तेव्हा. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं त्यांनी? जर दोघे पक्षांपैकी एक म्हणजे एक तर प्रतिवादी किंवा पीडित यांना वाटेल तेव्हा. तर मग आपलं आन्सर काय आलं? हे दोन्ही पण, म्हणजे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही. ठीक आहे. हा आलेला होता PSI मुख्य परीक्षा 2014 साली. ठीक आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे PSI मुख्य परीक्षा 2017 ला आलेला. ठीक आहे. याच्यात त्यांनी सेक्शन विचारलं आपल्याला. ठीक आहे. याच्यात त्यांनी सेक्शन विचारलं. तर याचं स्टेटमेंट बघा. याच्या स्टेटमेंटमध्ये काय आहे? मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी इन कॅमेरा घेण्याबाबत तरतूद आहे. ठीक आहे. हे याचं स्टेटमेंट होतं. ठीक आहे. तर त्याच्यावरनं याचा आन्सर सॉल्व्ह होत आहे. ठीक आहे. फक्त आता फरक कसा आहे की हा आधी विचारलाय, त्याच्यामुळे आपण हे उलटाने जाऊ शकत. ठीक आहे. कारण हा आधी आलेला आहे प्रश्न. ठीक आहे. आता समजा हे स्टेटमेंट जर हे 17चं बघितलेलं असतं आपण, आणि हा जो 14ला प्रश्न आलाय, हा 14 ऐवजी 18ला आला असता. ठीक आहे. हे 14 ऐवजी इथे 18 इमॅजिन करा. ठीक आहे. तर आपलं त्याचं आन्सर याच्या स्टेटमेंटवरनं सुटत होतं. येते का लक्षात? या 17च्या प्रश्नामधल्या स्टेटमेंटवरनं आपलं त्याचं आन्सर सुटत होतं. हा जो प्रश्न दिलेला आहे, या दिलेल्या प्रश्नावरनं आपलं त्याचं आन्सर सुटत होतं. समजतंय का? ठीक आहे. तर बघा, अशा पण गोष्टी होतात. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला खूप चांगल्या पद्धतीने करा, हे मी वारंवार सांगतोय. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघू. एखाद्या पीडित मुलीचे वय वैद्यकीय पुराव्यानुसार जर 17 ते 18 वर्ष दाखवत असेल, परंतु जर प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा, ठीक आहे, कागदोपत्री पुरावा वय 18 दर्शवत असेल, तर अशा प्रसंगी कुठला पर्याय योग्य आहे? आता हे थोडंसं कॉमन सेन्सचा विषय आहे. याच्यासाठी थेअरी पार्टमध्ये जाण्याची गरज नाही किंवा तिथे सापडणार पण नाही. ठीक आहे. लॉजिकल आहे. PSI मुख्य परीक्षा 2013ला विचारले. काय म्हणताय की मुलीचं वय ना वैद्यकीय पुराव्यानुसार, म्हणजे काय तर मेडिकल एव्हिडन्सनुसार तिचं वय 17 ते 18 आहे.
ठीक आहे. पण प्रत्यक्ष कागदपत्र पुरावा म्हणजे समजा आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर याच्यानुसार तिचं वय 18 दाखवते, तर कोणतं त्याच्यासाठी मान्य आहे. ठीक आहे. तर मग मुलीचे वय 17 गृहीत धरले जाईल, तर हा ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे. मुलीचे वय 18 धरले जाईल, हा ऑप्शन करेक्ट आहे. मुलीचे वय डॉक्टरांच्या मतानुसार ठरेल जर प्रत्यक्ष विश्वसनीय कागदपत्र नसेल. ठीक आहे. कागदपत्री प्रत्यक्ष पुरावा डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल. ठीक आहे. तर मग याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर येईल कागदपत्री पुरावा प्रत्यक्ष पुराव्या डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल, हे याचा आन्सर येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचा आन्सर आहे. आता हे थोडंसं लॉजिकल आहे, कारण काय आहे बघा, आपल्याकडे ना कागदाला किंमत आहे. ठीक आहे. तुमचं बायोलॉजिकल वय काय पण असो, ठीक आहे, पण कागदाला किंमत आहे. बरेच लोक बघा हे नॉन क्रिमिलियर वगैरे दाखवतात, पण ऍक्च्युअली त्यांचं इन्कम खूप जास्त असतं, पण कागदपत्री त्यांचं इन्कम तेवढं दाखवलंय ना, तर मग सरकारच्या म्हणण्यानुसार किंवा कायद्यानुसार ते योग्य आहे. ठीक आहे. पुराव्यावर जे आहे ना तर ते फायनल राहणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे कागदपत्री प्रत्यक्ष पुरावा हा डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचढ ठरेल, हे आपलं या ठिकाणी आन्सर आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिलेली आहे? ठीक आहे. आता हे तुम्हीच सांगा याचा आन्सर काय आहे, मी परत मागे जात नाही. ठीक आहे. हे याचा आन्सर आहे. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याखाली दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या अंतिम निर्णयावर डॅश कडे दाद मागता येते. ठीक आहे. आता दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कुठे दाद मागता येते? ठीक आहे. अपील कुठे करता येते असं आपल्याला विचारले. मग दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, विशेष न्यायालय, सत्र न्यायालय, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. तर पहिली गोष्ट हे वरिष्ठ स्तर आणि हे कनिष्ठ स्तर काढून टाका. ठीक आहे. हे एलिमिनेट करा. राहतं काय विशेष न्यायालय किंवा सत्र न्यायालय. ठीक आहे. तर आता विशेष न्यायालयाची तरतूद आपण कुठे बघितली होती, जे आपलं SC/ST ऍक्ट आहे तिथे विशेष न्यायालयांची तरतूद आहे. ठीक आहे. पण जो आपला कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे इथे अपील कुठे सांगितलं यांनी आपल्याला? 29 नंबरचं सेक्शन बघा. हे बघा 29 नंबरचं सेक्शन. अपील सेशन कोर्टात करता येईल. ओके. 30 दिवसांच्या आत मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर. हे इथे धडधडीत दिलेलं आहे. याचा अर्थ काय? सेशन कोर्ट आपला आन्सर आहे. सेशन कोर्टलाच मराठीत काय म्हणता? सत्र न्यायालय. ठीक आहे. तर मग पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे. ओके. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गत नियम कोणी तयार केलेले आहे? मग आता नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर नियम तयार करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं पण होतं की तुम्ही या डिफरन्सेस वरून एक टेबल बनवू शकता. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा 37 नंबरचं सेक्शन. ठीक आहे. 37 नंबरचं सेक्शन काय म्हणतंय? केंद्र सरकारचा अधिकार आहे नियम बनवण्याचा. आणि हेच त्यांनी आपल्याला विचारलंय. राज्य सरकार त्या ठिकाणी नाहीये. ठीक आहे. आता हा प्रश्न समजा आपल्याला लॉजिकली सोडवायचा आहे, तर पहिली गोष्ट याच्यातनं तुम्ही एलिमिनेट काय कराल? तर उच्च न्यायालय एलिमिनेट कराल. ठीक आहे. कारण नियम बनवणं हे एक्झिक्युटिव्हचं काम आहे, एक्झिक्युटिव्ह रचनेचं काम आहे. ते ज्युडिशरीचं काम आहे का? नाही. ज्युडिशरीचं काम कायद्यांवरती इंटरप्रिट करणं आहे. ठीक आहे. म्हणजे जर कायद्यांची अंमलबजावणी योग्यरित्या होते की नाही, किंवा कायदा फंडामेंटल राईट्सला धरून बनवलाय का नाही, ठीक आहे, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी दाद मागायची आहे, तर हे सगळं काम ज्युडिशरीचं आहे. नियम बनवणं हे ज्युडिशरीचं काम नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पहिले तर तुम्ही हे एलिमिनेट केलं असतं. मग ठीक आहे की मग तुम्हाला हे जर माहिती नाही तर तुमचा आन्सर या दोघांपैकी एक असतं, कारण वरीलपैकी कोणी नाही हे पण आन्सर येणार नाही. ठीक आहे. थोडंसं लॉजिकली विचार करा की कोणीतरी तर नियम बनवेल ना. पहिली गोष्ट नियम बनवण्याचा अधिकार कोणाचा असतो हे तर आपल्याला फिक्स पाहिजे की हे एक्झिक्युटिव्हचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे सरकारचा अधिकार आहे, गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. आता तिथे राहिला प्रश्न की एक तर राज्य सरकार बनवू शकतं, किंवा काही कायद्यांमध्ये केंद्र सरकार बनवू शकतं, किंवा काही कायद्यांमध्ये दोन्ही बनवू शकतात, केंद्र अधिक राज्य. ठीक आहे. तर मग तुमचं कन्फ्युजन व्हायला पाहिजे ना, तर ते ह्याच दोन ऑप्शनमध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे. एवढं तर तुमचा बेसिक अंडरस्टँडिंग असायलाच हवं. भले तुम्ही हा कायदा वाचलेला असो किंवा नसो, पण तुमचं कन्फ्युजन याच दोन ऑप्शनमध्ये व्हायला पाहिजे. हे दोन तर तुम्ही बघता क्षणी या ठिकाणी काढून टाकले पाहिजे. समजतंय का? आणि मग हे तर आपल्याला माहिती की याचं केंद्र सरकार आहे, पण समजा माहिती नसतं आणि गेस करायची गरज आली असती तर मग ह्या दोघांपैकी एक केलं असतं. ठीक आहे. आता जर एखादा व्यक्ती गेस करतोय आणि आन्सर फेकतोय आणि तो याच्यातला जर आन्सर मारतोय, ठीक आहे,
तर मग तो मूर्खपणा करतोय असं मी म्हणेल. ठीक आहे, कारण हे तर पहिले तुम्ही एलिमिनेट केलं पाहिजे. तेवढं तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग तयार व्हायलाच पाहिजे. कारण असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये जशीच्या तशी लिहिलेली सापडणार आहे. ठीक आहे, असं कोणत्याच परीक्षेच्या बाबतीत होणार नाही की असं नाही की 100% आपण जे पुस्तक वाचतोय तर सगळेचे सगळे प्रश्न त्याच भाषेत लिहिलेले असणार आहे आणि तसेचे तसे येणार आहे, असं नाहीच होत. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आपलं लॉजिक डेव्हलप करणं गरजेचं आहे. पुढे जाऊ. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यातील कलम 13 खाली दंडाधिकाऱ्यांना आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर किती दिवसात बजावावी लागेल. ठीक आहे, की किती दिवसात नोटीस बजवायची ते दिलेले आहे. ठीक आहे, तर मग आता बघा, नोटीस बजवायची आहे तर ती मी तुम्हाला काय सांगितलंय की दंडाधिकारी देतो कोणाला, तर ती सिक्युरिटी ऑफिसरला देतो आणि सिक्युरिटी ऑफिसर जो आहे तो प्रतिवादीला देतो. ठीक आहे, मॅजिस्ट्रेट सुरक्षा अधिकाऱ्याकडे नोटीस देतो. हे दिलेले 13 मध्ये बघा, त्यांनी हाच विचारला आपल्याला. 13 त्यांच्या क्वेश्चनमध्ये लिहिलेलं पण आहे. प्रतिवादीला नोटीस बजावणे, मॅजिस्ट्रेट देतो सुरक्षा अधिकाऱ्याकडे, सुरक्षा अधिकारी देतो प्रतिवादीला. ठीक आहे, आणि किती दिवसांच्या आत आहे ते, तर 2 दिवसांच्या आत. तर हेच आपल्याला विचारलंय, हाच फॅक्ट आपल्याला विचारलाय. 2 दिवसांच्या आत, तेच आपला आन्सर आहे. ठीक आहे, हे बघा पहिलाच ऑप्शन आहे 2 दिवसांच्या आत, हे आपला आन्सर आहे. पुढचे ऑप्शन्स मी चेक पण करत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केलेला आहे. ठीक आहे, आता बघा, हा प्रश्नामध्येच तुमचा आन्सर दिलेला आहे. फक्त न घाबरता ते बघायचंय. यांनी इथं काय म्हटलंय, कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याकरिता. ठीक आहे, तुम्ही प्रश्नातच हे देऊन टाकलं. किंवा एखाद्या व्यक्तीने सिलेबस जरी वाचून गेला असता, राज्यसेवेचं सिलेबस ज्याच्यात दिलेले 10 कायद्यांचे नावं दिलेले, तेवढा जरी वाचून गेला असता तर त्याला लक्षात आलं असतं की ह्या 10 कायद्यांमध्ये आपल्याला हिंदू विवाह ऍक्ट तर कुठं बघायचा नाही, विशिष्ट विवाह ऍक्ट हा पण बघायचा नाही, स्पेशल मॅरेजेस ऍक्ट, हुंडाबंदी अधिनियम, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट हा पण बघायचा नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे सिलेबसलाच नाहीये हे ऍक्ट आपल्याला. ठीक आहे, सिलेबस मधले 10 नावं जरी आठवले असते तरी त्याला लक्षात आलं असतं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण हा याचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न जर राज्यसेवेला आला असता तर त्यांनी असं लॉजिक लावलं असतं. ठीक आहे, PSIच्या सिलेबसमध्ये माझ्या मते मायनर ऍक्ट्समध्ये हे बाकीचे कायदे सुद्धा दिलेले, पण तुम्ही इथे नावात चेक करा ना, नावात आपल्याला काय म्हणतंय, कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण असं ते स्टेटमेंट आहे. मग आता तेच स्टेटमेंट इथं ऑप्शनमध्ये कुठं मॅच होत आहे, तर ते पर्याय क्रमांक 3 ला मॅच होत आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. ओके, पुढचं बघा. संरक्षण अधिकारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सिक्युरिटी ऑफिसर ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित केलेली आहे. PSI मुख्य परीक्षा 2012 आलेली. मग बघा, मानव हक्क संरक्षण अधिनियम याच्यात आहे का, तर नाहीये. ठीक आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण तर याच्यात आहे का, तर यस, याच्यामध्ये सिक्युरिटी ऑफिसरची किंवा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा संरक्षण अधिकारी याची संज्ञा दिलेली आहे. नागरी हक्क संरक्षण मध्ये आहे का, तर ते पण या ठिकाणी नाहीये. ठीक आहे, तर मग आपला आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक 2, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम. ठीक आहे, क्लिअर आहे. चला मग आता या ठिकाणी आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करून झालेले आहे. साधारण मी तुम्हाला सांगतो की आपण 25 प्रश्न PSI ला आलेले अधिक 12 प्रश्न या ठिकाणी राज्यसेवेला आलेले, तर असे जवळपास 37 प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, त्यांचे क्वेश्चन्स आणि सर्व ऑप्शन्स पण आपण डिस्कस करून झालेले आहे. आणि या ठिकाणी आपण हा कौटुंबिक हिंसाचार 2005 अधिनियम हा या ठिकाणी आपण पूर्णपणे संपवलेला आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही 2 व्हिडिओ केले, पार्ट 1 वाला व्हिडिओ आणि हा पार्ट 2 वाला व्हिडिओ, तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचे याच्यातले प्रश्न सगळे सुटणार आहेत. फक्त प्रोव्हाइडेड काय आहे की तुम्ही हे 2 व्हिडिओ ना एकदम अटेन्शनने केले पाहिजे. ठीक आहे, एकदम सिरियसली, जसं की लेक्चर बघताय एखाद्या कोचिंग क्लासमध्ये, त्या हिशोबाने तुम्ही ते लेक्चर केले पाहिजे. झोपून करत असाल तर तेवढे ते इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे, अलर्ट राहून कराल तर 100% तुम्हाला याच्यातनं खूप फायदा होईल. झोपेतनं जरी तुम्हाला उठून विचारलं, हा प्रश्न दिला, तरी तुम्ही बरोबर आठवून त्याचं तेच उत्तर सांगाल जे मी तुम्हाला इथे ज्या पद्धतीने ते उत्तर डिराईव्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढा इम्पॅक्ट या लेक्चरचा होणार आहे. फक्त तुम्ही तेवढं अलर्ट असणं, अटेन्शन देणं, कॉन्सन्ट्रेशन असणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, कारण मी प्रत्येक गोष्ट इथे 2-2, 3-3, 4-4 वेळेस रिपीट केलेली. ठीक आहे, सेम प्रश्न जरी असला तरी मी एक्सप्लेनेशन परत रिपीट केलेले,
परत परत एकच गोष्ट मी का रिपीट करतोय, कारण ते तुमच्या डोक्यात ऐकून ऐकून ते फिक्स होऊन जाणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी मी परत परत रिपीट करतोय. आणि तुम्हाला शिकवताना मी इतक्या वेळेस रिपीट करतोय ना, त्याच्याने माझं सुद्धा ते पक्क होऊन जात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मला जरी झोपेतनं उठून कोणी हा प्रश्न विचारला, की प्रश्न दिला माझ्यासमोर, 4 ऑप्शन्स दिले, तर मी त्याचं बरोबर आन्सर काढू शकतो. ठीक आहे, ही गोष्ट तुमची पण होणार आहे, फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर जर हे तुम्हाला लेक्चर आवडलं असेल दोन्ही पण, तर तुम्ही यांना लाईक करू शकता. तसेच यांना शेअर करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, इतर मित्रांनाही पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करू शकता. स्वाध्याय ई लर्निंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटही करू शकता. तसेच आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे स्वाध्याय ई लर्निंग नावाचं, त्याची ही लिंक या ठिकाणी दिलेली आहे, तर तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता. किंवा टेलिग्राम ॲपमध्ये @e-स्वाध्याय असं सर्च करून तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व लेक्चर्सचे PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. नंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ते उपयुक्त राहतील. तुम्ही बसमध्ये असाल, रिक्षामध्ये असाल, कुठे जात येत असाल, ठीक आहे, तर तुम्ही ते मोबाईलमध्ये ते PDF ओपन करून वाचू शकता, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे, PDF म्हणजे हेच जे आपण स्लाइड्स डिस्कस केले आहे, याच PDF फॉर्ममध्ये बनवून दिलेले आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. याच्यानंतर तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करा. तुम्ही कोणत्या शहरातनं हे लेक्चर बघताय ते प्लीज मला खाली कमेंट करा. ठीक आहे, म्हणजे मला एक लक्षात येईल की आपला व्हिडिओ कोणत्या कोणत्या शहरांपर्यंत बघितला जातोय. ठीक आहे, म्हणजे पुण्यातनं बघत असाल, मुंबईमधनं बघत असाल, संभाजीनगरमधनं बघत असाल, नागपूरमधनं बघत असाल, नाशिकमधनं बघत असाल. ठीक आहे, तर शक्य झाल्यास तुमचं शहर जे असेल किंवा जिल्हा जो असेल, तर तो मला या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ठीक आहे, मला एक स्वतःला बघायचं आहे की आपले लेक्चर साधारण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांपर्यंत विद्यार्थी बघताय. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. 2-3 दिवसांनीच आपलं पुढचं लेक्चर या ठिकाणी अपलोड होणार आहे, तर तेही तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो मी. धन्यवाद. भेटू परत.